हर्षल, रणजित, प्रसाद, शिवम, अमित, मनस, सुधीर आणि मनोज आणि स्वतः कर्णधार स्वप्नील. त्यानंतर दुसरे खेळाडू आहेत आपले कर्णधार प्रणित, सौरभ, वीरेंद्र, राहुल, मोहित, रोहितेश, प्रतीक, हर्षांग, दर्पण, द्वैत, सार्थुक, अनिकेत, रुशल, यश आणि रुपेश सपोर्टर. आपण नाणेफेकीचा कौल करतो. कौल या ठिकाणी आहे. विनी घ्या. आपण कौल केला जातोय. आपण पाहतोय. पुढे यायचं या ठिकाणी या ना. छापा काटा, छापा आणि पाहूया कौल जिंकला तो या ठिकाणी जय मल्हार. बॅटिंग घेतली आहे आणि भाग्यांश 11 फिल्डिंग आहे. बेस्ट ऑफ लक. लगेच आपण बॅट्समॅन वर आणि आपले फिल्डिंग लावून घ्यायचे. ट्रॉफी बाहेर फोटोग्राफी करा ना. फोटोग्राफी करायचे. समोर उभे राहा, उभे राहा, उभे राहा. फोटोग्राफी घ्या. समोर आहे ना, समोर समोर लाईनअप करा ना. असा ऐसा सामने आइए, ऐसे सामने आइए, क्रॉस आइए, क्रॉस आइए. पीछे जाइए. अरे असं जा ना, अजून असं ना, अजून असं नो. और ऐसा होइए प्लीज. ओके थैंक यू. ओह क्या बात है. या सुनील भाई या ना, लवकर या. फोटोग्राफी. गिरीश भाई समोर या, इथे या, मध्ये या. दादा या ना, इथे इथे या. थोड़ी जागा द्या एकमेकांना. थोड़ी थोड़ा 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 वहां पर हो जाए प्लीज. ये है अलिबाग मिल्खत खार प्रीमियर लीग 2024. आपण पाहतोय आणि खरोखर अंतिम सामना हा. सर्वांना शुभेच्छाचा आणि बेस्ट ऑफ लक. तुम्हाला टाळ्यांचा आवाज येऊ द्या आणि अभिनंदन दोन्ही संघाचं. आपण सुरुवात करूया सामन्याला. पूर्ण गावकीच्या संघालाही धन्यवाद. ग्राउंड खाली करा प्लीज. ग्राउंड खाली करा प्लीज. लगेच ग्राउंड खाली करायचं आहे. ग्राउंड खाली करायचं आहे. फिल्डिंग लावून घ्या. 3 ओव्हरचा सामना खेळवायचा आहे. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 3 ओव्हरची मॅच आहे प्लीज. 3 ओव्हर. धन्यवाद. ये आखिरी मुकाबला, चैंपियन ट्रॉफी के लिए मुकाबला, फाइनल का मुकाबला. मिल्खतकर प्रीमियर लीग. फलंदाज पकडायचा आहे. फलंदाजाने लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. प्रणित क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. एकीकडे जय मल्हार आणि दुसरीकडे भाग्यांश 11. गेल्या वर्षाचा चॅम्पियन ठरलेला भाग्य दुसऱ्यांदा सलग चॅम्पियन ठरतोय का, की परंपरा खंडित करतोय जय मल्हार संघ. मिल्खतकार प्रीमियर लीग चॅम्पियन ट्रॉफी आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फारसा वेळ वाया घालवायचा नाही मित्रांनो. आखरी मुकाबला. बाहेर या सर्वांनी, बाहेर या लगेच मैदानाच्या बाहेर जायचंय सर्वांनी. गोकुळ धाब्याच्या ऑनर माझ्या बरोबर इथे या, बाहेर या. आखिरी मुकाबला और ये मुकाबला प्रेक्षकाने बाहेर जायचं आहे. प्लीज प्लीज सर्वांनी बाहेर जायचा प्लीज. गर्ल्स 2 मिनिटं बाहेर जा. मॅच स्टार्ट होते. 3 ओव्हरची चा सामना आहे हा. 3 ओव्हर.
जय मल्हार ने स्वप्निल और हमेशा की तरह स्ट्राइक के ऊपर रहेंगे, नॉन स्ट्राइक के ऊपर मनोज। इसी बीच अंपायर का इशारा आता हुआ हमारी तरफ मुकाबले को शुरुआत होती हुई हमारे साथ हमारे स्कोरर शुभनीत जुड़ते हुए पहली गेंद खेलने के लिए तैयार स्वप्निल कड़वे और फुल टॉस गेंद घुमा दिया है डिमिट के क्षेत्र में सीधे 4 रनों के लिए। नहीं ये दूसरी गेंद पटकी हुई गेंद, इस बार ये डिक्लेयर जोन में जाती हुई गेंद 2 रन टीम के खाते में जुड़ते हुए समोरच्या पिचवर बसलेले जे प्रेक्षक आहेत त्याने आपले जेव्हा चेंडू येईल तेव्हा पाय वर घ्यायचे आहेत। फिर एक बार खेलने के लिए तैयार, पैर से टकराई थे डिक्लेयर जोन में। 1 रन यहां पे आता हुआ टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जहां पहुंचा है 3 रन। धीरे और धीमी शुरुआत इस बार जय मल्हार की मनोज और स्वप्निल की ओर से। जानते हैं कि आखिरी मुकाबला है, महत्वपूर्ण मुकाबला है, फाइनल का मुकाबला है। प्रणीत का जिम्मा संभाले हुए अपने टीम की तरफ से एक बेहतरीन ऑलराउंडर की भूमिका निभाते हुए अपने टीम के लिए भाग्यवंत 11 के लिए दौड़ पड़े अपने और किए गेंद। तेज तर्रार गेंद थी इस बार, मनोज इस गेंद को भाप नहीं पाए थे और एक बिंद गेंद आती हुई, डॉट गेंद आती हुई टीम का स्कोर अभी भी रुका हुआ 3 रन। फिर एक बार बॉलिंग मार पर जाते हुए प्रणीत मात्रे, मनोज खेलने के लिए तैयार। ये गेंद पटकी हुई गेंद थी, काफी उछाल था इस गेंद में, लेकिन यहां पे कुछ अपील जरूर देखते हैं। अंपायर का डिसीजन, अंतिम डिसीजन, फाइनल डिसीजन होगा और वाइड का इशारा आता हुआ रिव्यू की मांग जरूर यहां पे की है, थर्ड अंपायर की मांग की है। अंतिम निर्णय असणार आहे। वाइट करार दी यहाँ पे गेंद बाहर की तरफ, ये गेंद थी, काफी उछालता इस गेंद में। जे का असेल ते दोन्ही पंचांनी चर्चा करून योग्य तो निर्णय द्यायचा आहे, कोणाचंही नुकसान होणार नाही याची आपण खबरदारी घ्यायची आहे। पंचांचा अंतिम निर्णय असेल तो निर्णय आपण मान्य करा। पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय अरे भाई, असेल, ऐसा बोलो। सामन्याला सुरुवात करा। एक ही बात, अंपायर इज लास्ट डिसीजन, आप ज्यादा उसमें वो मत करिए प्लीज। कृपया वाईट डिक्लेअर झालेला आहे, त्या ठिकाणी अंपायरने डिसिजन दिलेला आहे। फिर एक बार बॉलिंग मार पर जाते हुए प्रणीत, 4 रन टीम के खाते में जुड़ते हुए टोटल स्कोर हो चुका है 4 रन। अच्छी शुरुआत, यहाँ पे धीमी शुरुआत इस बार बेहतरीन गेंदबाजी देखने के लिए मिली। मनोज फिर एक बार खेलने के लिए तैयार, इस बार खेल दिया है सीधे 4 रनों के लिए, जबरदस्त चौकार। बिना कोई विकेट खोए पहले बल्लेबाजी करते हुए जय मल्हार ने ये रन बनाए हैं। फिर एक बार मनोज स्ट्राइक के ऊपर रहेंगे। ये गेंद कारपेट के सहारे खेल दिया है, फाइनल के क्षेत्र में जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, एक और रन टीम के खाते में जुड़ता हुआ। टीम का स्कोर 1 रन से बढ़कर पहुंचा है 9 रन बिना कोई विकेट खोए, क्योंकि जानते हैं विकेट पर रहना बहुत ही जरूरी है। पिछले 4 मुकाबले ये दोनों बल्लेबाज जबरदस्त बल्लेबाजी कर चुके हैं। हर मुकाबले में उन्होंने 20 के ऊपर स्कोर किया है और
कल के दिन में स्वप्निल ने 51 रन बनाए हैं, नॉट आउट रहे हैं। इस प्रीमियर लीग की हाफ सेंचुरी उनके नाम रही है और कुल मिलाकर बहुत से रन उन्होंने जमा किया अपने खाते में और विकेटें भी हासिल की है। गेंदबाजी से चलिए जल्दी, हमारे पास समय कम है, आपको ही बैड लाइट हो जाएगी। पहला सत्र तो बहुत ही बेहतर के अच्छी तरह से वो खेल पाएंगे पहली पारी में सूरज की रोशनी में, लेकिन आपको बाद में दिक्कत होगी, गेंद पर नजर बनाई नहीं रख सकते आप। वेद आया है निजी बॉल और की तरफ दूसरा और लेकर किए और ये क्या लपक लिया है, मनोज के विकेट का पतन। विकेट का पतन होता हुआ और इस बार जल्दी आउट होकर पैवेलियन में वापस से जाएंगे। उनकी जगह लेने के लिए हमेशा की तरह नए बल्लेबाज मैदान में उतरते हुए अजिंक्य स्ट्राइक के ऊपर रहेंगे। सफलता मिलती हुई जैसे एक हार्ड हिटर को आउट करने में बहुत ही अच्छी शुरुआत अपनी टीम के लिए वेद की। अजिंक्य स्ट्राइक के ऊपर खेलने के लिए तैयार, हवा में है लेकिन डिक्लेयर जोन में ये गेंद गिरती हुई। एक रन जरूर आउट टीम के खाते में बढ़ता हुआ टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जहां पहुंचा है 10 रन। धीमी शुरुआत इस बार हुई है क्योंकि ये आखिरी मुकाबला है, फाइनल का मुकाबला है। ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है क्योंकि ये चैंपियन ट्रॉफी उसी को मिलेगी जो फाइनल जीतेगा। अजिंक्य फिर एक बार खेलने के लिए तैयार। वेद ये गेंद पटकी हुई गेंद थी, इसको मारने के प्रयास में क्या शायद ये कैच लपक लिया, बहुत ही बढ़िया कैच। मायूस और निराश अपने आप पर एक बड़ा शॉट लगाने के प्रयास में ऊपरी सा बल्ले का छू लिया था गेंद ने और सीधी विकेट कीपर के हाथों में दस्तानों में गई थी गेंद और विकेट कीपर ने अच्छा जजमेंट लिया, अच्छा कैच लपक लिया। उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज शिवम आते हुए टीम का स्कोर अभी भी रुका हुआ 10 रन। वे दौड़ पड़े आपने और की यह गेंद स्कोर उठा दिया है सीधे 6 रनों के लिए मेगा 6 सुपर 6। जबरदस्त शॉट, बहुत ही बढ़िया 6। फिर एक बार खेलने के लिए तैयार शिवम, पटकी हुई गेंद थी और ये डिक्लेयर जोन में 1 रन का इशारा आता हुआ टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जहां पहुंचा है 17 रन। इस स्कोर में अच्छा स्कोर आया है। पहला ओवर किया था प्रणीत ने, जबरदस्त ओवर किया था। के बाद वेद ने एक शुरुआत अच्छी की थी, एक छक्का जरूर आया है। इस बार फिर एक बार ठोक दिया ऑन द राइज मेगा 6 सुपर 6। बोर्ड पर लगते हुए अब सोचने पे मजबूर जरूर करेंगे कि किस गेंदबाज को गेंद सौंपी जाए, क्योंकि ये ओवर जो है यह बहुत ही निर्णायक ओवर होता है, महत्वपूर्ण ओवर होता है। यदि इस ओवर में रन रोके गए और यदि 35 के आसपास यदि स्कोर होता है तो बल्लेबाजों को बल्लेबाजी करने का मौका मिलेगा,
क्योंकि अब उसके बाद थोड़ा सा बैड लाइट जरूर होगा। थैंक यू, यदि- बहुत बहुत धन्यवाद। कितने लोग भाग्यांश 11 के साथ में हाथ ऊपर करके चिल्लाइए, आवाज भी आना चाहिए। भाग्यांश वाले कितने लोग हैं एक ही साइड में, और जय मल्हार वाले कितने लोग हैं यहां पर? सार्थक दौड़ पड़े अपने ओर की गेंद कारपेट के सारे खोल खेल दिया है। डिमिट्री के क्षेत्र में 1 रन तो जरूर यहाँ पे पूरा किया। बहुत ही अच्छी फील्डिंग, उतना ही अच्छा थ्रो। टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जहां पहुंचा है 24 रन। सार्थक अपनी निजी पहला टीम की तरफ से 30 रन आखिरी ओवर। शिवम खेलने के लिए तैयार ये गेंद, बहुत ही बढ़िया तेज दरार गेंद और रन आउट का खतरा। स्वप्निल स्ट्राइक लेना चाहते हैं और शिवम रन आउट होकर वापस जाएंगे। तो इसी बीच यहाँ पे शिवम रन आउट होकर वापस जा चुके हैं, क्योंकि स्वप्निल जो कैप्टन है और स्ट्राइक लेना चाहते, रनों की रफ्तार बढ़ाना चाहते, क्योंकि वो जानते 3 ओवर में कम से कम 35 या 40 रन बनाएंगे, दबाव बनाएंगे। सार्थक दौड़ पड़े अपने ओर की ये गेंद, स्वप्निल ने ठोक दिया है सीधे लॉन्ग ऑफ के ऊपर से मेगा 6, सुपर 6। से टीम का स्कोर जहां पहुंचा है 30 रन। फिर एक बार स्ट्राइक के ऊपर, फिर एक बार जोर कसवाने का प्रयास में काफी हद तक नाकामयाब रही, और एक बिंदी गेंद, एक वेलकम गेंद, अच्छा कमबैक अपनी टीम के लिए सार्थक का। और बॉलिंग मार्ग पर जाते हुए अभी भी 2 गेंद बची हुई है। टीम का स्कोर रुका हुआ 30 रन। सार्थक दौड़ पड़ी ये गेंद, पुटास गेंद, इसको कट कर दिया है फर्स्ट मैन के क्षेत्र में। डिक्लेयर जोन में 1 ही रन मिलेगा। स्कोर हो चुका 31 रन। आखिरी गेंद इस पारी की, देखते हैं इस एक गेंद में स्वप्निल कड़वे कितने रन बना पाते हैं। 31 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए सार्थक दौड़ पड़ी गेंद। ओहो, बहुत ही बढ़िया गेंद। थर्ड मैच के क्षेत्र में वहां पे 1 ही रन मिलेगा। 32 रन बाजी करते हुए बनाया है जय मल्हार। आइए प्लीज जल्दी जल्दी बाहर आइए और तुरंत बल्लेबाज को अंदर भेजिए। आप लोगों से निवेदन है कि तुरंत बल्लेबाज बाहर आइए और फील्डिंग पोजीशन लगा के लीजिए प्लीज। जय मल्हार या संघाने लगेच फील्डिंगला जायचंय। गौ ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराज की जय। शिवाजी जय भवानी। बत्तीस रन बनाया है, जीतने के लिए 33 रनों का लक्ष्य रखा है भाग्यांश 11 के सामने। देखते हैं प्रणीत की भूमिका महत्वपूर्ण रहेंगी बल्लेबाज के रूप में, और गेंदबाज के रूप में स्वप्निल की भूमिका जबरदस्त निर्णायक रहेगी, महत्वपूर्ण रहेगी। तो देखते हैं कौन किसके ऊपर हावी होते। एक तरफ है प्रणीत मात्रे और दूसरी तरफ है स्वप्निल कड़वे जय मल्हार की ओर से, और प्रणीत मात्रे भाग्यांश 11 की ओर से। दोनों को बहुत बड़ा अनुभव है क्रिकेट का। या भी यदि विकेट पर के प्रणीत मात्रे तक तो ये कुछ और हो सकता, और यदि प्रणीत पहले ओवर में आउट होकर पावल में वापस जाते हैं तो ये मुकाबला कुछ और हो सकता है। ये ऐसा है ना कि भाग्यांश 11 जो है ये गए साल की चैंपियन टीम है, फिर एक बार फाइनल में आई है, दूसरा पर्व है उनका, और तीसरे टाइम में भी फाइनल में आई है। तो क्या फाइनल मैच जीतेगी कि नहीं, देखते हैं अभी क्या होगा क्या नहीं, क्योंकि ये मैच और भी जबरदस्त होने वाला है, क्योंकि रन चाहिए जीतने के लिए 32 रन।
धन्यवाद सुदर्शन घातकी सर, धन्यवाद धनंजय कुलकर्णी सर. जय मल्हार वर्सेस भाग्यांश 11 या दोन संघामधील MPL सीझन 3 ची फायनल ची लढत, अंतिम सामना मिळकतकार प्रीमियर लीग पर्व तिसरा आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना, नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजेच जय मल्हार संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि 3 षटकामध्ये धाव फक्त 32 धावा लावल्या. 33 धावांचं आव्हान ठेवलंय भाग्यांश 11 संघासमोर. 3 षटकात 33 धावा, याचा अर्थ रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर प्रति षटका मागे 11च्या सरासरी धावा येणं आवश्यक आहे. आइए इस वक्त आपली टीम, आपली टीम, आपली टीम, आपली टीम ये बहुत फॉर्म में और इस वक्त बल्लेबाजी के लिए टीम अंदर पहुंच चुकी है. येलकोट येलकोट, अरे येलकोट येलकोट, गणपति बाप्पा. मैच ऑन. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. प्रथम क्रमांक कोण पटकावणार हे पाहायचंय. पहिलं षटक घेऊन या इनिंग मधील स्वप्नील पहिल्या चेंडूवरती झेल उंच हवे, चेतुषक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. झेल होणार नाही, 2 धावा नक्कीच मिळतील. स्वप्नील वर्सेस प्रणीत ही लढत मैदानात रंगताना आपण पाहतोय. एका बाजूला स्वप्नील कडवे जय मल्हार संघाचा कर्णधार, दुसऱ्या बाजूला भाग्यांश 11 संघाचा कर्णधार प्रणीत म्हात्रे. पहिल्या चेंडू 2 धावा आल्यात. यावेळेस बॅकफुटला दोन आडव्या बॅटिंग केल्या, फटका लॉंगॉन दिशेला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू फील्ड करतोय. 1 धाव इथे मिळते. 2 चेंडू अखेरीस 3 धावा धावफलक लागलेल्या आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं दोन्ही या खेळाडूंनी आपापल्या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे, अष्टमूलक कामगिरी केली आहे. इथे लोअर फुलटॉस चेंडूला आपण पाहिलं, दिशा दाखवले, स्क्वेअरला क्षेत्ररक्षक थोडंसं पंबल करतोय. इथे एकच धाव मिळेल. पहिली धाव घेताना तितकीशी वेगाने घेतली गेली नाही, त्यामुळेच एकच धाव होती. समाधान. त्याच दरम्यान पंचांचा इशारा येतोय वाईडचा. आपल्या आकर्षक शैलीमध्ये आपण पाहतो इथे अष्टमकर सर आपल्याला वाईडचा इशारा कळवत आहेत. सन्मान्य अष्टमकर सर, सन्मान्य विजय पाटील सर, सन्मान्य शरद पाटील सर यांच्या मार्फत या संपूर्ण स्पर्धेत आपण पंचांची भूमिका पाहिलीत. इथे मात्र एकच धाव मिळते. प्रतिस्पर्धी संघातील सर्वात महत्त्वपूर्ण खेळाडूचं षटक हे नक्कीच चांगल्या हाताने चांगल्या प्रकारे हाताळण्याचा इथे प्रयत्न केला जातोय. ते म्हणजे दोन्ही फलंदाजांकडून धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 4 चेंडू अखेरीस 6 धावा. इथे मोठा फटका लागण्याचा प्रयत्न आहे, मात्र चेंडू आपण पाहिला जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल. प्रति षटकामागे 11च्या सरासरी धावा जमवायचे. तिथे पहिल्या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत आणि धावफलक धावसंख्या लागली ती म्हणजेच 7 धावा. या चेंडूवर एखादी बाउंड्री म्हणजे चौकार किंवा षटकार आला तर नक्कीच जी आवश्यक धावांची सरासरी ती नक्कीच राखली जाईल. मात्र मोठा फटका येणार का? कारण स्वप्नीलने आतापर्यंत जर या संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिलं तर चांगल्या 19 गोलंदाजी केलेली आहे. या स्पर्धेत आपण पाहिलं तर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आहे आणि प्रथम क्रमांकासाठी आपण पाहिलं तर पारितोषिक आहे, भव्य दिव्य आणि आकर्षक चषक आहे. त्याचबरोबर आकर्षक स्टँडी फॅन देखील असणार आहेत संघासाठी. इथे मिस्टर स्ट्रोक आहे, 1 धाव नक्कीच मिळेल. या 21 धावेने आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा. आता मात्र इक्वेशन बदलतोय. 2 षटकांचा खेळ बाकी, 12 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 25 धावांची. 25 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी आपण पाहिलं तर प्रथम क्रमांक ज्या संघाचा येईल त्या संघ मालकाला शाईनची एक आकर्षक न्यू बाईक असेल आणि त्याचबरोबर जे 15
खेळाडू त्याच्या स्क्वॉडमध्ये आहेत त्यांच्यासाठी आकर्षक असे टेबल फॅन असणार आहेत. सेकंड जो विनर असेल, दुसरं प्राइज ज्या संघाला मिळेल त्याच्या संघ मालकाला टीव्ही असेल. त्या दरम्यान आपण पाहतोय अमित दादा नाईक देखील इथे उपस्थित झाले. अमित दादा स्वागत आहे. वेलकम. या ठिकाणी अमित दादा या ठिकाणी आले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. अमित दादा नाईक वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बरगतखार प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. त्या दरम्यान पुढचा चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र चांगला चेंडू स्विंग आणि मिस, फलंदाज बीट होतोय. इक्वेशन मध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. आपण पाहिलं तर आता दहा चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहेत. इथे मात्र चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातोय. फीड केला जाणार का चेंडू? चेंडू मात्र त्याला चकवत सीमारेषा दिशेला चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय, चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड केला जातोय. आणि इथे आपण पाहिलं तर या चेंडूवर एकूण 3 धावा धावून घेतलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी. मनोज मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये वेग प्रदान करतोय आणि फलंदाजाला इथे बीट करण्यात नक्कीच त्याला यश मिळतंय. इक्वेशन आपण पाहिलं तर आता चेंडूची संख्या उरली ती म्हणजे 8 चेंडू शिल्लक आहेत. इथे फटका चांगला आहे, झेल होणार का? झेल होत नाहीये, चेंडू जातो सीमारेषे पार. महत्वपूर्ण संजीवनी चौकार. धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 धावा आणि 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 17 धावा. सामना संपला नाहीये. कोणता संघ जिंकणार? नक्कीच प्रत्येकासाठी हा महत्वपूर्ण विषय आहे. येथे मात्र आकुटबल चेंडू, हाफ रॅकेट चेंडू, मोठा फटका, षटकार. अंतिम षटक. 6 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकात 11च्या धावा येणं आवश्यक होतं. पहिल्या षटकात आल्या होत्या आपण पाहिल्यात त्या म्हणजेच 7 धावा. या षटकात चांगल्या धावा जमवल्या गेल्यात आणि त्यामुळे 2 षटका अखेरीस 22 धाव दाखवल्या लागल्यात. आणि अंतिम षटक 6 चेंडू 11 धावा. निर्णायक षटक आणि विजेतेपदाचा मानकरी कोण होणार हे ठरवणार षटक म्हणेन मी. आणि या षटकासाठी येतोय गोलंदाज अजिंक्य. अजिंक्य या षटकात 11 धावा रोखून आपल्या संघाच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका निभावणार का हे पाहायचंय. जाऊ दे. आपली टीम, आपली टीम, आपली टीम, आपली टीम, आपली टीम. येलकोट, येलकोट, अरे येलकोट, येलकोट. गणपती बाप्पा मोरया. चिडीपाडा कुठे? चिडीपाडावाले कुठे गेले? चिडीपाडावाले आवाज द्या. चिडीपाडा. सहा चेंडू 11 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू या अंतिम षटकातील. पहिला चेंडू स्लोअर वन, मोठा फटका लागण्याचा प्रयत्न. झेल होणार का? झेल टिपला जातोय. मात्र इथे आपण पाहतोय नोचा इशारा आहे. नोचा इशारा आहे. कहाणी में ट्विस्ट असंच म्हणावं लागेल. नोचा इशारा. नो +2 म्हणजे एकूण 3 धावा इथे मिळतील आणि त्याचबरोबर फ्री हिटची सुवर्ण संधी देखील असेल. ते म्हणजे फलंदाज वेदला. खऱ्या अर्थाने वेदला वेद लागले ते म्हणजे पहिल्या क्रमांकाचं असंच म्हणावं लागेल. या 3 धावसंख्या झाल्या 25 धावा.
6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. भाग्यांश इलेव्हन या संघाला सामना जिंकण्यासाठी 8-8. आता मात्र 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजाला अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, धावा रोखाव्या लागतील. येथे वेटचा फटका, ट्रिमेंडस स्ट्रोक, षटकार. आवश्यकता. इथे मात्र भाग्यांश इलेव्हन हा संघ विजयाच्या उंबरठ्याजवळ आलाय. मात्र विजयी उंबरठा, विजय रेषा पार केली जाणार का? 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. आणि सूचना असेल, कोणत्याही संघातील खेळाडूंनी मैदानामध्ये प्रवेश करायचा नाहीये. सामना झाल्यानंतर मैदानामध्ये प्रवेश करायचा नाहीये, सूचना आहे आपल्याला. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. खरा जर पाहिला आपण तर अगदी विजयाजवळ आहे संघ, तो म्हणजेच भाग्यांश इलेव्हन. इथे मात्र जय मल्हार संघातील गोलंदाज अजिंक्यला इतिहास रचावा लागेल. या 4 चेंडूंमध्ये 2 धावा रोखाव्या लागतील त्याला आणि त्या संघाला सामना जिंकायचा असेल तर. यावेळेस चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे चोटी धाव पूर्ण होते का? नक्कीच इथे चोटी धाव पूर्ण होते. याचा अर्थ आता 3 चेंडू आणि एका म्हणजे विजयी धावेची आवश्यकता भाग्यांश इलेव्हन या संघाला. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, कृपया करून पंचांची वाद घालू नका, अन्यथा पेनल्टी दिली जाईल मित्रांनो. चला